नाणेफेक जिंकून पॉवर सेलार संघ कॅप्टनने निर्णय घेतला तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि ताडाळी संघाला एक ताडाळी संघ विशेष म्हणजे दोन्ही ताडाळी संघाने आपली पहिली मॅच जिंकलेली ही दुसरी मॅच आहे दुहेरीतला मॅच हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही पहिल्यांदा बघितलं शेवटच्या क्षणी मात्र सोडून दिलेला आहे आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा अवांतर धावसंख्येने प्रारंभ झालेला आहे हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आहे दिशाहीन चेंडू आहे खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तुम्ही अशा प्रकारे लागोपाठ दोन चेंडू जेव्हा वाईट हाताळता तेव्हा संघावर प्रेशर बिल्डअप होतं 2 धावा मिळत आहेत करण बजागे आणि गौरव चौधरी अशी सलामी जेवढी खेळपट्टी क्षेत्ररक्षण आपण तर एसटी रक्षक एसटी पासून दूर शॉर्ट कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही खराब गोलंदाजी 3 चेंडू वाईट टाकलेले जेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करतात कुठल्याही प्रकारचे चेंडू न टाकता तुम्ही जेव्हा धावांची खैरात करतात तेव्हा संघावर एक प्रेशर बिल्ड होतं लगेच आकाश त्या ठिकाणी येतोय आकाश वारगडे आणि आता मात्र काहीतरी सल्ला देतोय संघाचा सिनियर खेळाडू फक्त 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत त्यामध्ये एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट बाकी सर्व क्षेत्ररक्षक अगदी 30 या सर्कलच्या आतमध्ये कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे विजय यावेळेला मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न उजव्या ष्टीच्या पुन्हा बाहेरचा चेंडू होता सातत्यानं मारा जर आपण बघितला उजव्या ष्टीच्या बाहेर बघायला मिळतोय धावसंख्या 3 तिन्ही धावा या अतिरिक्तच्या रूपाने आहेत अवांतरच्या रूपाने आहेत आता मात्र क्षेत्ररक्षक थोडासा बदल केला जातोय एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय सीमारेषेवर तैनात केला जातोय आणि एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण वाईड ऑफ लॉंग ऑन विजय मार्गस्थ होईल हा चेंडू मात्र सोडून दिलेला आहे पण तितका चेंडू हा उजव्या ष्टीच्या बाहेर नाहीये पंचांचं बारकाईने लक्ष आहे खरं तर अशा प्रकारचा चेंडू खेळणं प्रयत्न करायला हे पाहू शकता आपण हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे पुन्हा खराब चेंडू आतापर्यंत 4 चेंडू वाईट टाकून झालेले आहेत खराब गोलंदाजी बघायला मिळते स्वतःच्या संघावर अशा प्रकारे प्रेशर बिल्डअप होत असतं अशा प्रकारच्या गोलंदाजीनं षटक 4 चेंडू वाईट टाकून झालेले आहेत 4 धावा जे मिळणार त्या अवांतरच्या रूपाने मिळत आहेत विजय हा चेंडू टायमिंग झालेला चेंडू सरळ जाते तो मिड ऑफला आणि त्याबरोबर एक धाव पूर्ण करण्यात यश मिळते ते करण यास वाईटचा वाईट चेंडू मिळाले पण त्याचा फायदा अजूनपर्यंत उचललेला नाहीये कारण आपण पाहतोय धावा संख्या फक्त आणि फक्त 5 त्यामध्ये 4 धावा ज्या आहेत त्या वाईटच्या रूपाने मिळाल्या आहेत अवांतरच्या रूपाने मिळाल्या आहेत यावर मात्र क्लास फटका कलात्मक क्रिकेट बघायला मिळते गॅप शोधलेली आहे चेंडू डीप कव्हर सीमापार चौकार क्लास फटका बघायला मिळाला अगदी पॉइंट आणि कव्हरच्या मधून फटका खेळला गेला प्लेसमेंट जबरदस्त होतं हे बघतो आपण दुसऱ्या अँगलमधून कसा फटका खेळला आहे खूप चांगला फटका उजव्या ष्टीच्या बाहेरच्या चेंडूवर प्रहार केला होता आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय धावसंख्या होते 9 यावेळेला मात्र अराउंड दी लेग त्रिफळाची पाहू शकता शफल क्रॉस झाला होता इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यॉर्कर चेंडू होता आणि अराउंड दी लेग त्रिफळाची झालेला पहिला फलंदाज बाद होतोय गौरव चौधरी हे खूप चांगला चौकार त्याने लगावला आणि असं वाटलं होतं की आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल पण मात्र अराउंड दी लेग त्रिफळाची झालेला आहे आणि 9 या धावसंख्येवर पहिला फलंदाज स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ताडाळी
या संघाचा फलंदाज बाद होतोय. थोडासा स्वेर मारा बघायला मिळाला पण त्याचा फायदा उचलता गेला नाहीये. फक्त एक चौकार लगावला गेला. खरं तर स्वेर मारा जेव्हा असतो ना, अवांतरच्या रूपात चेंडू हाताळले जातात, स्वेर चेंडू हाताळले त्याचा फायदा उचलणं गरजेचं असतं. हे षटक खूप लांबणार आहे. ऑन द अप, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू हवेत. कुठे झेल सोडणार आहे. चांगला झेल समाप्त केला जाते लॉंग ऑन सीमारेषेवर आणि दुसरा धक्का बसतोय तुम्ही तडाळी संघाला. सस्ते में आउट होके चले गए वहां पर बैट्समैन गौरव चौधरी. कुल मिलाकर प्रेमचंद आउट हुए. प्रेमचंद ने चंद रन भी नहीं बनाए, 0 का चश्मा पहन के आउट हुए. दूसरा विकेट स्कोर है 9 रन 2 विकेटों के नुकसान पे. टॉस को जीता था पॉवर सेलार संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. देखिए पावर शेलार का एक ज़माना था. मैं वो बात कर रहा हूँ 1997 1997. रात के 3:30 बजे थे. दिनों गेंदबाजी कर रहे थे. प्रहलाद को नॉन स्ट्राइक पे रखा. 6 के 6 गेंदें 3 बैट्समैन डॉट कर गए, 2 आउट हो गए. उस वक्त आप इमेजिन नहीं कर सकते कि चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे जनवरी के महीने में रात के 3:30 बजे तीर रखने की जगह नहीं थी. पावर शेलार का एक दौर रहा है. हालांकि आजकल ग्रामीण में उनका दौर है, लेकिन अभी भी बहुत कुछ करना है. कल्पेश को कप्तान बनाया है जब से टीम में एक नया दमखम है. सचिन की बात ही अलग है. आकाश वारगडे येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी मुंडोर यांकडनं. यावेळेला मात्र अगदी शरीरापासून जवळ इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी उजव्या स्टिच्या बाहेर गेला होता. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारे तुम्ही टायमिंग चांगल्या प्रकारे करू शकत नाही अशा चेंडूवर. कारण तुम्ही जेव्हा शफल क्रॉस होता चेंडूचं अंतर असणं फार गरजेचं, तरच तुम्ही हुकचा षटका खेळू शकता किंवा तुम्ही स्क्वेअर लेकडे फटका खेळू शकता. स्विच इट, मात्र चेंडू जाईल डीप थर्ड मॅन सीमा पार, चौकार. अच्छा शॉट खेला वहाँ पर, हालांकि जोखिम बड़ा शॉट था. करण बजागियाच्या बॅटमधून निघाला हा चौकार. चौकारने धावसंख्येत दुहेरी अंकात प्रवेश करते 13, 2 बाद 13. खरं तर शॉर्ट थर्डमॅन त्या ठिकाणी होता, परंतु त्याच्यापासून थोडासा दूर आणि चेंडू सरळ निघून गेला डीप थर्डमॅन सीमा पार. शिल्के ब्रदर्स ट्रॉफी में करण कासार ने गजनी का पकड़ा था. आकाश याला पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. ह्यावेळेला आपण चेंडू जर बघितलं जवळपास डावे एसटीवरनं निघून गेलेला आहे. आकाश वारगडे मार्गस्थ होईल. याला पुन्हा एक चांगला चेंडू पूर्णपणे बीट झालेला आहे. बॅटर पूर्णपणे बीट होते यष्टी रक्षक आणि एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. एक चांगली गोलंदाजी आहे. षटकामध्ये चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय आकाश यास. बॅटिंग करण्यासाठी आलेले भावेश बजागे त्याने मागच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली. स्ट्रेट टू मिड ऑन, त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं तर तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. यार मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला सरळ जातो चेंडू पॉइंट, कव्हर पॉइंटकडे. एकच धाव मिळेल. आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. हे षटक मात्र खूप चांगलं आहे, कारण या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. भलेही कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाहीये, पण किफायती गोलंदाजी. 2 षटकासाठी 8 मिनिटाची वेळ. डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये डिसिप्लिन बघायला मिळाले आहेत. बरोबर 8 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण केलेली आहेत.
यानंतर टॉससाठी वराळी स्पोर्ट ताडाळी तसेच विकी स्पोर्ट चाविंद्रा दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. वराळी स्पोर्ट ताडाळी आणि विकी स्पोर्ट चाविंद्रा दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. भावेश येतोय तिसरं षटक घेऊन. दुसऱ्या षटकात आकाशने खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा दिल्या, किफायती गोलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आजी बेस बॉलिंग फिगर चामुंडा वादच्या नावावर आहे. 8 षटके गोलंदाजी केली होती, 3 निर्धाव, 19 धावा आणि 8 फलंदाज बाद केले. भावेश यानंतर पायामध्ये टाकले चेंडू, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एकच एक बघायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे ना त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. भावेश पाटील याला खूप चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलं, बॅटरला बीट झाला एसटी रक्षक. एक धाव मात्र मिळते. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. अभी भी आज़ादी नहीं दी है बल्लेबाजों को. बॉलिंग बिल्कुल चैनल में हो रही है. भावेश पाटील राईट आर्म, याला हुकचा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. हुकचा फटका खेळलेला होता, मात्र टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं. झेल सुद्धा जीवनदान मिळते डीप स्क्वेअर लेगला आणि फक्त एकाच धाव्यावर समाधान मानावं लागते, ते भावेश बजागे यास. धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. 3 चेंडूमध्ये या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 18. याला पुन्हा पुलचा फटका, पुन्हा टायमिंग बरोबर होत नाहीये, फक्त आणि फक्त एकच धावा मिळते. खरं तर टायमिंग चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. पवित्रा त्याप्रमाणे तुम्ही घ्यायला हवा आणि गॅप शोधायला हवी, तरच तुम्ही जास्त धावा तुम्हाला मिळतील. पण इथे त्याप्रमाणे होत नाही, टायमिंग बरोबर होत नाही, गॅप शोधली जात नाही, प्लेसमेंट इतकंसं चांगलं नाही आहे. त्यामुळे धावा आपण या षटकाचा विचार केला. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत. भावेश VIP कक्षाकडून गोलंदाजी करतोय. याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रॉंग अँड थ्रो, चुकीच्या ठिकाणी थ्रो जातोय आणि 2 धावा भावेश पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या झालेली 21. याचप्रमाणे धावसंख्या जर झाली तर एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल, कारण अजूनही फक्त आणि फक्त 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याला मात्र स्विच हिट, खूप चांगला फटका करते, ज्या फटकेची आवश्यकता होती आणि एक चांगला दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर हा चौकार आलेला तिसऱ्या षटकाच्या. चौकाराने आता मात्र धावसंख्या वेग येतोय, आकार येतोय. धावसंख्या झाली 25. बरोबर 12 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण केले. डिसिप्लिन क्रिकेट पॉवर सेलरचा बघायला मिळतोय, कारण 12 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण केलेली आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. खेळामध्ये डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. टॉससाठी अंतर तयार राहायचं आहे. विकी स्पोर्ट चाविंद्रा आणि वराल दिवस ताडाळी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विकी स्पोर्ट चाविंद्रा आणि वराल दिवस ताडाळी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमचा जो टॉस बॉक्स आहे, स्वर्गीय गणेश परशुराम पाटील टॉस बॉक्स. पंचवीस धावा झाल्यात. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. मला असं वाटतं की या षटकामध्ये 14 किंवा 15 धावा जर पटकावल्या तर 40+ एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल.
चॅलेंजेबल स्कोर म्हणता येईल. चॅलेंजेबल स्कोर जर उभा करायचा असेल तर तुम्हाला 50 आकडा पार करावा लागेल. अंतिम षटक गोलंदाजीसाठी येईल ललित गुंदळकर. त्याचा सामना करेल करण बजागे. याला लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक वाईट ऑफ लॉंग ऑन लाईक चांगला झेल आणि करण याचा संपतोय खेळ. फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 फलंदाज बाद झाले. आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे नितेश चौधरी. मागच्या मॅचमध्ये नितेश यांनी खूप चांगली फलंदाजी केली होती. नितेश त्यानंतर भावेश बजागे यांनी सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती. आता दोघेही खेळपट्टीवर आहेत. दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. हा चेंडू आता फुलटा चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आला होता आणि नो बॉल. बीमर 1+1 2 धावा मिळतात. धावसंख्या झालेली आहे 27 आणि ह्या नंतरचा चेंडू असणार आहे प्रीट. उघडा डोळे बघा नीट. ह्या नंतरचा चेंडू असणार आहे प्रीट. यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू आहे. बॉडी लँग्वेजला बघितलं होतं की फलंदाज थोडासा शफल क्रॉस ते उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय त्या अनुसरून चेंडू हाताळला होता. अगदी उजव्या यष्टीच्या जवळून हा निघून गेला होता. कमबॅक करतोय कारण बघितला आपण फ्रीटचा चेंडू होता. ललित याला मात्र यश मिळालंय. चेंडू जाईल सरळ सीमा पार चौकार. शफल क्रॉस होऊन फटका खेळला होता. टायमिंग खूप चांगलं झालं होतं. खरंच क्षेत्ररक्षक होता पण त्या डोक्यावर ना चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावा. 4 धाव्याने धावसंख्या वाढते 31. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40+ कडे 5 असणार आहेत. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ताडाळी हा संघ. याला हुकचा फटका. टायमिंग तितकंसं नव्हतं. हुकचा फटका खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग लेगला होतंय आणि मला तर असं वाटतं आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. यस, कमाल की फील्डिंग की थी. पूरी तरह से दाईं ओर आए थे. देखिए हुक शॉट जब वो खेल रहे थे तो कहीं ना कहीं उनकी नज़रें गेंद पे पूरी नहीं थी और गेंद में भी 4 से 5 इंच एक्स्ट्रा बाउंस था. 33 धावा झाल्यात. नेल्सन 3-3. याला मात्र पूलचा फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप मिड विकेटवर एक चांगला झेल समाप्त केला जातोय. चौथा फलंदाज बाद होते. धावसंख्या आहे 33. असं वाटते की लो स्कोरिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल कारण या षटकातले जे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. भूषण पाटील आलेला आहे. एक डिसिप्लिन क्रिकेट बघायला मिळाला आज. आमचे एक्सपर्ट स्कोरर विशाल नाईक माहिती देत आहेत की 3 षटके 12 मिनिटात पूर्ण केली होती आणि विशाल नाईक आतापर्यंत किती वेळ घेतलेला आहे? 17 मिनिटे. म्हणजे जवळपास मी म्हणेन की 18 किंवा 19 मिनिटात 4 षटके पूर्ण होतील. याला मात्र हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय. खेळायचं होतं कारण स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग. चेंडू मात्र मिड विकेटला जातोय आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद होतोय. 33 धावा आणि जे लक्ष असणार आहे ते माफक लक्ष 34 धावांचं. टॉस होईल. वरालजी स्पोर्ट ताडाली संघ कॅप्टन त्याचबरोबर विकी स्पोर्ट चाविंद्रा. क्षेत्ररक्षणी लावून घ्यायचं आहे. टॉस सुद्धा होईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही कॅप्टनने यायचं आहे.
या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच ज्यांचा सन्मान या माध्यमातून केला आहे, सन्माननीय विनंती करणार आहे की आपल्या शिवहस्ते टॉस होईल. वेलकम सर, खूप खूप स्वागत आहे. कॉलिंग कोण करणार आहे? विकी स्पोर्ट चाविंद्रा, त्याचं म्हणणं आहे काटा. टॉस मात्र स्पोर्ट ताळाळी संघाने ओपनिंग घेणार आहे, कारण मॅच सुरू होणार आहे. पहिली मॅच संघर्षपूर्ण बघायला मिळाली आणि कॅप्टन इनिंग पेश केली. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जात आहे. यावेळेला महत्त्वपूर्ण टॉस जिंकलेला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार. या पाठीमागे विशेष काय उद्देश आहे? कारण पहिल्यांदा तुम्ही बॅटिंग केली होती, मॅच जिंकली होती, आता मात्र क्षेत्ररक्षण करणार आहात. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि ते रन चेस होऊ शकतात. या हिशोबाने आम्ही पहिले फिल्डिंग करणार आहोत. कसं वाटलं खेळताना? कारण ही प्री एंट्री टुर्नामेंट आहे, चॅम्पियन ट्रॉफीची प्री एंट्री टुर्नामेंट, आणि अर्थातच याचे प्रणेते आहेत सन्माननीय तात्या शेठ, आणि त्यांचा सन्मानसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नक्कीच ग्रामीण खेळाडूंना खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हा फ्री टुर्नामेंटच्या हिशोबाने, की तुमचा परफॉर्मन्स तुम्ही इथे दाखवा आणि पुढील टुर्नामेंटसाठी रेडी व्हा. या हिशोबाने हा खूप चांगला प्लॅटफॉर्म इथे तात्या शेठ यांनी दिलेला आहे. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठ्यकांसाठी. विकी स्पोर्ट चाविंद्रा, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंग करणार होतो पहिले. क्या बात आहे, तुमच्या मनासारखंच झालेलं आहे. टॉस जरी तुम्ही जिंकला असता बॅटिंगच घेतली असती. मग आता मॅच जर जिंकायची असेल तर साधारण तुम्हाला किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा मानस असेल? 50+ पूर्ण संघ खेळणार आहे की आज कोणाची उणीव असेल? पूर्ण आहे आमचा संघ आज. कुणाकडनं जास्त अपेक्षा जे सुरुवातीला खूप चांगली फलंदाजी करतील? बन्सी आहे, मनीष आहे, आशिष आहे, हे चांगले बॅटर आहेत. ऑल तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर जी टॉस झालेली आहे, टॉस वराळजी स्पोर्ट ताळाळी संघाचे कॅप्टन अमित जाधव यांनी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. तूर्त ते थोड्या वेळासाठी आमच्यातून रजा घेत आहेत. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय सुजित पाटील साहेब, अर्थातच सुपरजित तात्या शेठ. तर आपण जाऊया बॉक्समध्ये, कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सिद्दीक भावे. धन्यवाद डॉक्टर गवली सर. आकाश वाड़गरे और उनके साथ विजय बल्लेबाजी को आए. लक्ष्य है केवल 34 रनों का 4 ओवर में. सचिन को रोक के रखा है, हालांकि वन डाउन पोजीशन पे आते हैं. अजय गरत बता रहे हैं. प्रेमचंद कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को, कवच बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई 4 रन. टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, रिवायती पावर प्ले शॉट. ये देखिए अपने आप को रूम दिया. ओवर गोज द कवर्स, कपल ऑफ बाउंसेस क्रॉस द फेंस फॉर 4. खूप चांगला फटका होता, अगदी गॅपमधून हा फटका शोधला होता आणि चेंडू सरळ पाहू शकता आपण कशा प्रकारे गेलेला आहे, सीमा पार. 4 धावा. प्रेमचंद उछाल दिया है, 6 रन. कड़क और बेधड़क केडीके, बिल्कुल तीर की तरह गेंद निकल गई है. 6 रन. स्टैंड एंड डिलीवर. ये बल्लेबाज कमाल का बल्लेबाज है. काय फटका खेळलेला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ अगदी आमच्या VIP कक्षाला सलामी देणारा हा दर्जेदार षटकार. सरळ बॅटने खेळलेला फटका, 6 धावा. आकाश वाड़गरे कभी उनके खिलाफ ये मोर्चा बल्लेबाज खोलते तो कभी बल्लेबाजों के सामने वो खोलते. ये ग्रामीण फॉर्मेट है. ओहो, हेलीकॉप्टर जाता हुआ. प्रिंस मूवीज बहुत अच्छा कैप्चर करती हुई बैकफुट पे गया, हल्के हाथों से पंच किया, कवच में 1 रन. बातों बातों में स्कोर 11 पे पहुंचा है. पावर शेलार का नाम भी बहुत अच्छा, जब से खेल रहे इनका नाम पावर शेलार. शेलार गांव का पावर है ये. फिर से सीधा स्ट्रोक है, कोई मौका नहीं. मिड ऑन ऊपर खड़ा है, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. ये रहता है एनालाइज करना, कौन सा खिलाड़ी कहाँ खड़ा है, कौन सा खिलाड़ी कितनी दूरी पे है. कमाल का शॉट. ओवर गोज मिड ऑन फॉर 4.
पहिल्या षटकापासून आक्रमण बघायला मिळते. आपण 4 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा आलेल्या आहेत आणि माफक लक्ष आहे, 34 धावांचं लक्ष आहे. ये आक्रमण नहीं, ये हल्ला बोल रहे, बच्चा क्या है. फिर से ऑन दी राइस, इस मर्तबा मिस टाइम है, आउट हो जाएंगे. नहीं, ये भी कैच छूटा. एक ताडाली की टीम अब कठिनाइयों में और दूसरी देर शाम खेलने जा रही है. निम्मा पल्ला गाठलेला आहे. पहिलं षटक आहे आणि जवळपास निम्मा पल्ला पार केलेला आहे, कारण 34 धावांचं लक्ष, 17 धावा झालेल्या आहेत. आज राहणार संघाचं आव्हान संपुष्टात, राहणार गावाचं आव्हान संपुष्टात आलं. खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, देखते रह गए. चाबुक शॉट, 6 रन. ॲब्सोल्युटली, कारण क्षेत्ररक्षक बनला या ठिकाणी प्रेक्षक. कितने जल्दी लेंथ को पहचान लिया था. हालांकि हल्की सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पे चले गए. बहुत खूबसूरत एग्जीक्यूट, 6 रन. एक ओवर की समाप्ति पे 23 बने. नैनेश्वर मुकादम बता रहे. विशाल विशाल नाईक, जिन्होंने शिल्के बरदस्त. नाही, विशाल नाईक स्वयं एक खूप चांगले खेळाडू आहेत. कारिवली संघातून कित्येक वर्ष खेळलेले आहेत, ते आजी खेळत आहेत विशाल नाईक. पण आता स्कोरिंग सुद्धा खूप छान करतायत. उस दिन कहाँ थे जब कैचेस छूट रहे थे. 17 रन बिना किसी विकेट के. हे षटक मॅच संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. साईराज वराल दिवसपोट तडाळी. गेंदबाजी के लिए साईराज. सुई चिट, ये भी जाएंगे मैदान के बाहर. 6 रन. कमेटी का काम आसान करते हुए बातों बातों में स्कोर कहां तक गया है. 29 रन. बचा क्या है. फक्त 5 धावा, 5 धावांची आवश्यकता आहे. साईराज पहली गेंद अपने सामने ही पटक दी, दूसरी भी, लेकिन इस मर्तबा कैच छूटा. हालांकि ऊपर से मारने की कोशिश थी. इम्प्रोवाइज तरीके से हुक शॉट के अंदाज में खेला था बैट्समैन ने. केवल 5 रन चाहिए. ये खिलाड़ी कौन है. विजय. ये भी विजय बड़े शॉट से हासिल करना चाहता है. नाम भी विजय. आकाश आहे, आकाश वारगडे. आकाश है. सुई चिट, विकेट कीपर ने छोड़ दिया, थर्डमैन ने छोड़ दिया. 22 के 4 रन. स्कोर इज लेवल. ये गेंदबाज है ना, ये खास है. इसने अभी तक बल्लेबाज से कहा है कि चाहे रन कैसे भी हो जाए, आपको मारने नहीं दूंगा. यस, और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है. देखिए आकाश वारकरे भाग नहीं थे रहे. कॉन्ग्रेचुलेशन वंडर बॉय, सचिन भोईर एंड ऑल टीम, आकाश एंड कल्पेश कॅप्टन. हे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. आणि दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत काल्हेरचे विद्यमान उपसरपंच दयावानजी भंडारी. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. या मॅच नंतर पॉवर सेलार आणि जय महाराष्ट्र धामणगाव संघाने तयार राहायचं. ही मॅच सुरू होते. या मॅच नंतर टॉससाठी पॉवर सेलार, जय महाराष्ट्र धामणगाव संघाने तयार राहायचं आहे. दयावानजी भंडारी जे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, तसेच जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत काल्हेरचे, त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज उद्घाटन सोहळ्याला सुद्धा ते आमच्या उपस्थित होते. मॅन ऑफ द मॅच ललित गुंदलकर इज द मॅन ऑफ द मॅच. कारण लो स्कोरिंग मॅच होती आणि शेवटच्या षटकामध्ये त्याने जी गोलंदाजी केली, त्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केलेले आहेत. आमचे स्कोरर विशाल नाईक ज्याप्रमाणे स्कोरिंग करतायत ना, त्यांची नजर खूप चांगली या ठिकाणी. त्यांचं बारकाईने लक्ष होतं, पॉईंट आउट केलं आणि लगेच त्यांनी सांगितले की ललित गुंदलकर इज द मॅन ऑफ द मॅच.
ललित आपण यायचं आहे लगेचच, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. मॅच सुद्धा सुरू होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल, आमचे दोन्ही दिग्गज समालोचक सज्ज होतील, पण आम्ही तत्पूर्वी देऊ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आमचे मान्यवर जे आहेत खरं तर आमचे कल्याणचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, त्याचबरोबरचे विद्यमान उपसरपंच आहेत दयाबानजी भंडारी, आमच्या उद्घाटन सोहळ्याला सुद्धा आज ते उपस्थित होते आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. दयाबानजी भंडारी, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द पुरस्कार ललित गुंदलकरला द्यायचा आहे. ललित आपल्याकडे फक्त 1 मिनिटाची वेळ आहे. ललित आपण यायचं आहे कारण मॅच सुरू होणार आहे. सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. सलामीची जोडी ललित अंतिम षटक जे हाताळलं ना ते निर्णायक ठरलं म्हणता येईल, पण खूप चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं तितकं सोपं नसतं. खूप 3 फलंदाज बाद केले. काय मनात आलं होतं चेंडू जेव्हा हातात सोपवला तेव्हा? फ्रंट लाईन बॉलरांनी पहिल्या विकेटी घेतल्या म्हणून माझ्यावर दबाव नव्हता म्हणून बॉल टाकला चांगला. आणि हा महत्त्वपूर्ण विजय कुणासाठी समर्पित करणार आहेस? पुणे टीमसाठी. तर मित्रांनो हा होता ललित, त्याने अगदी स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आणि 3 फलंदाज बाद केले आणि सिंहाचा वाटा उचलला मॅच जिंकण्यासाठी. सो ललित, वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये लगेचच.